हॅलो, मी डॉक्टर प्रियल माय फाईट विथ कॅन्सर. असं म्हणतात की कोर्टाची आणि दवाखान्याची पायरी कोणाच्या नशिबी नसावी, पण ह्या दोन्ही पायऱ्या मला आयुष्यात चढाव्या लागल्या आणि त्याचे एक्सपिरियन्स पण खूप भयानक होते. सो आज क्लिनिक स्वच्छ करत होते आणि क्लिनिक स्वच्छ करता करता हे जे मला एक सापडलं कोर्टाने आलेलं मला नोटीस, जेव्हा नवऱ्याने माझ्यावर डिवोर्ससाठी केस केली होती तेव्हाची. त्याच्यामध्ये जे ॲलिगेशन्स मी आता वाचत होते, परत आलं ते काय बघितलं नजरेत आलं माझ्या. तर त्यांनी ह्याच्यात लिहिलेलं आहे की आजार हिला पहिलेपासूनच होता लग्नाच्या आधीपासून. सेकंड की हिला वेगळं राहायचं होतं. आता हे वेगळं राहायच्या याच्यावर मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या दीराचं लग्न होतं आणि 15 दिवस आधी भर उन्हाळ्याचे दिवस आणि 15 दिवस आधी आणि मला गावी नेऊन सोडलं मेमध्ये. आणि मी आणि माझी मुलगी 15 दिवस त्या खेड्यावर राहिलो. आम्ही सगळी कामं केले, धुणी भांडी सगळं मी केलं, चुलीवर स्वयंपाक केला. कंट्रोलचे भले मोठे तांदूळ 50-60 किलो काय असेल ते जमा, गहू सगळे कंट्रोलचे जमा करून ठेवले होते. आणि ते कंट्रोलचे तांदूळ निसून माझं पूर्ण पाठ गेली होती की इतक्या अळ्या आणि सोंडे त्याच्यात होते आणि ते लोकांना त्यांनी खाऊ घातले. सो हे आम्ही 15 दिवस दोघी मायले की तिथे होतो आणि ते आम्ही तिथे थांबलो त्याच्या आईवडिलांकडे खेड्यावर सगळ्या फॅमिलीसोबत दोघी मायले की. आणि हा व्यक्ती ह्याचा दवाखाना करायचा त्याच्या खेड्यावरचा आणि तिकडच्या तिकडे परस्पर तालुका प्लेसला जे घर होतं आमचं तिथे जाऊन झोपायचा. म्हणजे ह्याला आईवडिलांकडे राहायचं नव्हतं, ह्याला फॅमिलीसोबत स्वतःला राहायचं नव्हतं, ह्याला एक दिवस पण काढणं मुश्किल व्हायचं फॅमिलीसोबत तिथे. आणि हे अशा वेळेस ॲलिगेशन्स लावतात बायकांवर की हिलाच वेगळं राहायचं होतं. म्हणजे इतका अँटी सोशल पर्सन होता ना तो की फक्त कामं, आईवडीलसुद्धा कामं. आता काम आहे तर आईवडिलांना घरी बोलवायचं, त्यांच्याकडून करून घ्यायचं आणि परत तुम्ही जा तुमच्या गावी खेड्यावर. ह्याला घरी कोणी आलेलं पटायचं नाही, हा सुद्धा कुठे जायचा नाही. आणि आता कंडिशन अशी येते ना मग की मग सगळे सासरचं पण पाळावं लागतात, सगळं खर्चही करावं लागतात, इथेच भरावं लागतो लोकांना. आणि मी एक होती, जॉईंट फॅमिलीतली मुलगी होती म्हणून मी सगळ्या गोष्टी केल्यात. आता अंगठाच्या पोरींना करून दाखव म्हणा असं इथे खेड्यावर आण आणि सगळं स्वयंपाक सगळे 4-4 बादल्या कपडे सगळे शेतीचे शेतातले मळलेले ते धुवायला लावायचे म्हणा, करते का बघायचं मग. सो असे हे लोक असतात. आणि म्हणजे म्हणून बऱ्याच ठिकाणी इतकी हॅरॅसमेंट अशी मुलींची होते की म्हणजे स्वतः चुका असतात, स्वतःच्या पोरांच्या, स्वतः नवऱ्यांच्या चुका असतात आणि मग ते कोणावर ब्लेम करायचं तर बायकांवर ब्लेम करून सोडून द्यायचं, त्यांना बदनाम करायचं. असं बऱ्याच ठिकाणी होतं. त्यातली मी एक आहे की माझ्यावर पण असेच ब्लेमिंग झाले. जे नवऱ्याला पटत नव्हतं ते ब्लेमिंग माझ्या याच्यावर आणून टाकायचं की हिलाच पटत नाही म्हणून, हिलाच हेच करत नाही, हिलाच नको असते. तर अशा गोष्टी माझ्यासोबत आयुष्यात झाल्या आहेत. सो थँक्यू सो मच.